नाशिक शहराचे पोलीस आयुक्त माननीय संदीप कर्णिक साहेब, झोन 2 डीसीपी मॅडम माननीय श्रीमती मोनिका राऊत मॅडम आणि अंबड डिव्हिजनचे एसीपी माननीय शेखर देशमुख साहेब यांनी सक्तपणे सूचना दिलेल्या आहेत की जास्तीत जास्त जे नायलॉन मांजा वापरणारे आणि विकणारे यांच्यावर कारवाई करायची. त्यांच्या सूचनानुसार आणि मार्गदर्शनाप्रमाणे आपण अंबड पोलीस ठाण्याने आतापर्यंत 3 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि जवळपास 90,000चा मुद्देमाल 3 गुन्हे मिळून आपण जप्त केलेला आहे आणि अजून देखील आपली कारवाई चालू आहे. तर नायलॉन मांजा ही अतिशय धोकादायक अशी वस्तू आहे. सगळ्या नागरिकांना अंबड पोलीस स्टेशनतर्फे आवाहन करतो की नायलॉन मांजामुळे जे मोटरसायकलवर जाणारे बेसावध क्षणी जे आपले मोटरसायकल स्वार असतात त्यांचा गळा कापला जातो आणि त्याच्यात त्यांचा मृत्यू होऊ शकतो, अपघात होऊ शकतो. यामध्ये आपण हे तर सावधानता बाळगण्याची गरज आहे. कारण नायलॉन मांजा हा जो आहे तर त्याला काचेची पावडर लावलेली असते आणि ते शस्त्रासारखं काम करत असतं. त्यामुळे जो कोणी विक्री करेल आणि वापर करेल याच्यावर पोलीस स्ट्रिक्ट ॲक्शन घेणार आहेत. बऱ्याचदा आता आम्ही फिरताना लहान मुलं देखील ते वापर करतायत, तर त्यांच्या पालकांना आम्ही आवाहन करतो की आपण लहान मुलांना काही समजत नाही, परंतु आपल्याला देखील याची जाणीव आहे, तर आपण प्रोत्साहन देऊ नका मुलांना. कारण त्या पतंग उडवण्याच्या नादामध्ये मुलं रस्त्यावर पळत असतात, वाहनं चालू असतात किंवा एखादी कटलेली पतंग गोळा करण्याकरता आणि तुटलेला मांजा गोळा करण्याकरता ते रस्त्यावर काही न बघता पळतात आणि अपघात होण्याची शक्यता असते. तर आपण पालकांनी त्यांना प्रबोधन करावं चांगल्या प्रकारे की याच्यामुळे पक्ष्यांचे पंख काटले जातात, मोटरसायकल स्वारांचा जीव जातो आणि आपल्या परिसरामध्ये जे काही विजेच्या तारा वगैरे आहेत तर त्याला पतंग अडकून त्या विजेच्या तारा लोंबकळतात आणि त्याच्यामुळे शॉक लागून देखील कोणाला इजा होऊ शकतो. म्हणून आपल्याला आव्हान आहे की विक्री करण्यात हा गुन्हा आहे, परंतु वापरणे देखील हा एक मोठा सामाजिक गुन्हा आहे. तर त्यामुळे आपण हे तर आपल्या मुलांना नायलॉन मांजा घेऊ देऊ नये आणि जर कोणी असं विक्री करत असेल तर पोलिसांना तात्काळ डायल 112 वर कळवायचं आहे. धन्यवाद.